एवढा दाखवतो तुम्हाला. बघा बघा अशी दिसते मी चष्म्यामध्ये. सो व्लॉग बनवताना काढला. सो आता नाही काढणार. तुला देऊ मी फटके? देते ना. बाबूला आहे ना वेड लागलंय बहुतेक. हॅलो गाइस, मी कधी मिस नाही करणार. मी बोलले तुम्हाला आहे ते टाकणार, आहे तसं बनवणार, जोपर्यंत जमते तोपर्यंत करणार. हॅलो गायज, गुड आफ्टरनून. आज पण मी मॉर्निंग नाही केली, आफ्टरनून केली. कारण आज सकाळी पण खूप गडबड होती. बाबूची स्कूल, हस्बंडचं ऑफिस वगैरे वगैरे वगैरे. सो आज पण आम्ही बाहेर चाललोय. आज पण आम्ही साडी घ्यायला चाललोय. कुणासाठी साडी घ्यायला चाललोय आपण बाबू? साडी कुणाला घ्यायला चाललोय सांग ना. कुणाला साडी घ्यायला चाललोय सांग लवकर. नाही, साडी कुणाला घ्यायला चाललोय? हा, आज तुला साडी घ्यायला चाललोय आम्ही. आज आमच्या ताईंना साडी घ्यायची आहे. कारण आता सगळ्यांचं झालंय, फक्त ताईच राहिल्यात. सो आज त्यांना साडी घ्यायला जाणार आहे आम्ही. सो आता निघतोय. आवरलं पटपट, लंच वगैरे केलं आहे आणि आता रेडी होऊन बसली आहे. मम्मी आवरतायत. मग ऑटो बुक करायची. ओके, ह्याला सारखं बाबाकडेच जायचं असतं. बाबा बघा, ह्याला सारखं यायचं असतं पप्पा तुमच्याकडं. तर ऑटो बुक करतो आणि लांब नाही जाणार जास्त. पिंपरी चिंचवडलाच चाललो आहे साडी घेण्यासाठी. तर पॉसिबल झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. कारण खूप गर्दी वगैरे असली की जमत नाही ना. सो व्हिडिओ काढायला वगैरे, कारण मोबाईल काढायला तर जागा पाहिजे ना. सो त्यासाठी. आणि हे बघा काही चष्मा, खूप आधीपासून चष्मा आहे मला हा. मी आज खूप दिवसांनी काढला आहे. कारण आजकाल मला खूप हेडेक व्हायला लागलं आहे. आणि असं बाहेर गेलं ना तर डोळ्यांना त्रास होतो. आणि मला ते किमोसिस वगैरे झालं होतं डोळ्याचं. सो त्याच्यामुळं. आणि चष्मा पण आहे मला, पण घालत नाही जास्त, सूट होत नाही. एवढा दाखवतो तुम्हाला. बघा बघा अशी दिसते मी चष्म्यामध्ये. सो व्लॉग बनवताना काढला. सो आता नाही काढणार. कारण माझं डोकं वगैरे खूप दुखतंय चष्मा नाही घातला तर. नंबर जर का वाढला तर काय खरं नाही माझं. सो आत्ताच हा टाईम आहे. सो मी रोज आता चष्मा वापरणार आहे. कारण मला सगळे ओरडतात डोकं दुखायला लागल्यावर. सगळ्यांना डाऊट येतो की नंबर वाढला का काय हिचा परत. सो आता रोज चष्मा वापरणार मी. बापू बघा कसा बसला. काय. सो चलो गाईज, निघतोय आता आम्ही 1-5 मिनिटात. काय फटके देऊ? तुला देऊ मी फटके? नाही. देते ना. देते ना. सो गाईज, आलोय आम्ही घरी. जाताना पण व्हिडिओ नाही काढला आणि येताना पण नाही काढला. कारण तिकडे खूप गर्दी होती. कशी गर्दी होती मम्मी तिकडे? भरपूर गर्दी होती तिकडे. सो व्हिडिओ काढलाच नाही मी. फोनच काढला नाही बाहेर. म्हणून आता घरी येऊनच डायरेक्ट व्लॉग चालू केला. अय्या, अरे बाबू काय करते? मी व्हिडिओ काढते. बाबूला आहे ना वेड लागलंय बहुतेक. माहित नाही काय करतोय वेड्यासारखा. चालू आता घरी. स्वप्नाली बनवते टिफिन. तिला चपाती वगैरे लाटून दिली आता. आणि आता मी हिला घेऊन बसली. चिव नुसती रडत असते. चिव हा नुसती रडत असते. तू काय होतं तुला रडायला सारखं? मी पण त्याला होता. तू का रडत होता? मी तू रडत नाही, तू त्रास देतो खूप सगळ्यांना. ही करू नकोस. हा, चिवला बघायचं कॅमेरामध्ये. हा, काय बोलायचं तुला? बोलायला येतं? तुला बोलायला येतं? बाबू ओरडायचं नाही. काय होतंय तुला? बेडा मुलगा नुसता. तुला काय होतंय? हा होतंय. वेडे डोकं पण. देवा. घेतली पापा आणि टेबल आणि बॅग आणि मी काय करत नाही होत. तो ते बोलतोय बघ कसा. दाखवतो सगळ्यांना जाब म्हणून नाही का. आता तो पोरग बघ. हॅलो गाइस,
हॅलो गाईस, बाबू ऑमलेट खातोय. काय खातोय बाबू तू? सांग सगळ्यांना काय खातोय. ऑमलेट. बाबूचा मोबाईल म्हणजे हा आरसा आहे. तो आरसा घेऊन सगळ्यांना म्हणतोय हॅलो गाईस. बघ आई काय करती, बघ पप्पा काय करतात. हो ना बाबू? कसा बोलतो दाखव. दाखव कसा करतो. माझ्या बेडवर मी गाईज आज आम्ही गेलो होतो साडी वगैरे आणायला. व्लॉग वगैरे नाही बनवला, जाताना पण नाही बनवलं. जाताना असं विचार केला की डायरेक्ट शॉपमध्येच व्लॉग बनवेल काहीतरी व्हिडिओ. बट शॉपमध्ये मोबाईल काढायला पण जागा नव्हती, एवढी गर्दी होती. आम्ही आज या हिशोबाने गेलो की आज वीकडेजमुळं कमी असेल गर्दी. सो असं वाटलं की कमी असेल, पण नाही, गैरसमज होता. खूप गर्दी होती आज पण. लिटरली फोन पण म्हटलं नको काढायला, नाही तर चोरीला वगैरे गेलं तर झालं. सो फोन पण बाहेर नाही काढला. माईक ऑलरेडी लावून ठेवलेला, तो पण काढून टाकला, ठेवून दिला. म्हणलं हा कुठे पडला तर इथे सापडणार पण नाही. तरी माझं वॉच पडलं होतं, पण एक अंकल होते चांगले, त्यांनी दिलं माझ्या हातात. सो मग आलो घरी वगैरे. त्यानंतर साडी वगैरे घेतली. उद्या दाखवते मी तुम्हाला साडी. आज काहीच व्लॉग बनलेला नाही आहे जास्त, थोडंफार जे आहे ते बनले. आणि आता एवढी झोप आली आहे, कारण 2 दिवस झालं लेट झोप होती आहे आणि 2 दिवस झालं बाहेरच फिरती आहे. सो व्लॉग नाही झाला आज जास्त, कारण खूप कंटाळले होते आणि थोडंसं मी टाईम पाहिजे होता, म्हणजे व्लॉग नव्हता पाहिजे. सो नाही बनवला आज जास्त, पण थोडासा बनवला आहे. मी कधी मिस नाही करणार. मी बोलले तुम्हाला, आहे ते टाकणार, आहे तसं बनवणार, जोपर्यंत जमते तोपर्यंत करणार. थांबणार नाही, पण आता थांबणार नाही, करत राहणार, मी करत राहणार. सो चलो गाईज, आजचा व्लॉग आपण इथेच एंड करू. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. माझे डोळे तुम्हाला दिसत असतील खूप छोटे छोटे झालेत, कारण खूप झोप आली. गेले की लगेच झोपणार आहे. आता बाबू पण लगेच झोपणार आहे, तो दिवसभर झोपला नाही आज. सो चलो गाईज, बाय बाय, गुड नाईट. उद्या भेटू आपण परत नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय.